भगवंताचे हे दिव्य चरित्र कथा प्रसंग पुष्कळ आहे. वेळेची मर्यादा, अलौकिक चरित्र भगवंताचं आणि या भगवंताची कीर्ती मोक त्यांचे नारायण संबंध पृथ्वी तलावर स्वर्गलोकात पाताळात ब्रह्मांडामध्ये भगवंताची कीर्ती आहे. आणि भगवंताची ही कीर्ती श्रवण करून आज सुशीला आपल्या स्वामीला म्हणते. कोणाला? श्री सुदामजी महाराजांनी. स्वामी, मी असं ऐकलंय की तुमचा बाल सखा भगवान श्रीकृष्ण द्वारकेचा राजा आहे, तो द्वारिकाधीश आहे. कर्तुम अकर्तुम अन्यतः कर्तुम असणारा तो परमात्मा. ऐका यशस्वी औदार्यो ज्ञानवैराग्य ऐश्वर्यो ही साही गुणवर्यो वसती जेतो म्हणून तो भगवंतो भगना क्षण इति गणाः असा तो परमात्मा. त्याची कीर्ती मी ऐकून आहे आणि मलाही समजलं की तुमचा तो बाल सखा मित्र आहे. तुम्ही ज्याचं सतत भजन करता, भक्ती करता, चिंतन करता. हो, सुदामजी बोलतात, सुशीले तू म्हणतीस ते खरं आहे. तुला कल्पना आहे तो द्वारकेचा राजा आहे. आपण सर्वसामान्य आहोत. त्याच्याकडे जाणं एवढं सोपं नाही. तू जा म्हणतीस. सुशीला म्हणते, मी माझ्यासाठी म्हणत नाही. मी आतापर्यंत तुम्हाला कधी काही बोलले नाही. तुमच्या सोबत पाणी ग्रहण करून मला 4-5 मुलं झाली, तरी मी तुमच्या खांद्याला खांदा लावून आणि ध्यानात घ्या, महाराज अर्धांगिनी अशी असावी, मालकासोबत संसार थाटल्याच्या नंतर लाथ आणि तिथं पाणी काढणारी असावी, कमरेला पदर ठेवून कुठेही संसार करण्याची, कोणत्याही परिस्थितीमध्ये संसार करण्याची तयारी पाहिजे. हरकरक्षामध्ये लाथाने तिथं पाणी काढणारी अशी अर्धांगिनी असावी. सुशीला तीच आहे. सुदामजी म्हणतात, सुशीले देवी दयानंते तैसी राहावी, देवी दयानंते तैसी समाधान
भगवंताच्या इच्छेमध्ये आपली इच्छा असावी. आलं का लक्षात? भगवंताने आपल्याला जसं ठेवलं त्याच्या इच्छेमध्ये भक्तांनी जीवन व्यतीत करावं. गोड शब्द आहे. कोणता दिवस कसा उजडेल हे काही सांगता येत नाही. नामदेव महाराजांचा अभंग प्रसिद्ध आहे. मी फक्त टच करणार. कोणी दिवसी पैसोनी हातीवरी, कोणी दिवसी भुवन पालकी. कोणता दिवस कसा? कधी हत्तीवर मिळवणं, कधी पायानं, तर कधी अनवरी पायानं. तक्रार न करता आपलं जीवन व्यतीत करणं, मार्गक्रम करणं हे भक्ताचं लक्षण आहे. बरं का? समयासी सागर व्हावे, 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 समयासी देव देवीला कैसे रहावे, देव देवीला कैसे रहावे, समयासी सागर व्हावे, समयासी सागर व्हावे, समयासी सागर व्हावे. हा भजनाचा आनंद आहे मला. आणि भजनाचा नाद खुळा, नाद खुळा. आलं का लक्षात? हे भजन म्हणजे आणि हे गायन गंधर्व बस ताल, सूर आणि लय ज्या ठिकाणी एकत्रित येतो त्याला ब्रह्मानंद म्हणतात. त्याला ब्रह्मानंद. आपल्या परिसरामध्ये आमचे मित्र हरिभक्तीपरायण संगीत विशारद कैलास महाराज बर का, तसं आम्हाला वारकरी भजन येतं बर का. आमचं भजन म्हणजे वार करणारं भजन. आमचं भजन हे वार करणारं भजन. कधी शिवरंजनी मध्ये तोडी
आणि तोडीमध्ये बैल. परंतु संगीत क्षेत्रामध्ये निष्णात असे आमचे कैलास बुवा अखंड भगवंताची भक्ती माझ्या सुदामजीने केली. सुशिलाला बोलतात, सुशिला ऐक, जशी काळ वेळ असेल तसं राहू लागतं. महर्षी वेदव्यास कैलास महाराज बोलून गेले श्रीमद भागवतामध्ये. वेळ कमी आहे तरी पण बोलतो. बालाजी महाराज वेदव्यास बोलतात, श्री सुदामजी महाराज कसे आहेत. सुदामजी महाराजांनी केवळ आणि केवळ भगवंताचाच आश्रय केलेला आहे. आलं लक्षामध्ये, केवळ भगवंताचा आश्रय, जगातला बाकी कोणाचा आश्रय नाही. वेदव्यास वर्णन करतात. शुकाचार्य बोलतात, राजन आहे कृष्ण शासित, कृष्ण शासित सखा तशी. सुदामजीने केवळ कृष्णाचा आश्रय केला आहे. तो भगवंताचा सखा आहे, नुसता सखा नाही, वैराग्य संपन्न, विवेक संपन्न हा भक्त आहे. परंतु जीवनामध्ये 11 दारिद्र्य. कधी भगवंताकडे तक्रार नाही, कधी काही मागितलं नाही. केवळ भगवंत नामाचा आश्रय. अन्य आश्रया नाम त्या बोलीची अनन्यता. आलं लक्षामध्ये, अनन्यास चिंतयंतो माम. भगवान गीतेमध्ये सांगतात, अर्जुना अनन्या चिंतयंतो माम मी जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. सुशीला बोलू लागली, तुम्ही म्हणता की भगवंताने ठेवलं तसं राहावं. तुम्ही तर परम भक्त आहात, त्याला आपला योगक्षेम कळत नाही. तुम्ही म्हणता तो सर्वज्ञ आहे, ईश्वर आहे, सर्व शक्तिमान आहे, जाणी जिवीचे सकळणार आहे, असं तुम्ही त्याचं वर्णन करताना आपलं दुःख, आपलं दरिद्र त्याला कळत. ते म्हटले, सुशिले तुझ्या या शब्दाचं उत्तर माझ्याकडे नाही ना. मग मी म्हणत नाही आपल्यासाठी जा म्हणून, मी तुमची अर्धांगिणी आहे. परंतु ही छोटी छोटी मुलं 8 दिवस झालं पोटामध्ये आणाचा कण नाही, पाण्यावर आहेत आणि पोट खपाटाला गेली, यांच्यासाठी तरी जा. मग मात्र सुदामजी म्हणतात, तू म्हणतीस ना जातो, परंतु बघ मी काय मागणार नाही. नका मागू, जायला काय अर्थ नाही. तो सर्वज्ञ कळल त्याला, परंतु जायचं कसं. रिकामे हसते. सुशिले राजा, देव, सद्गुरु, संत यांच्याकडे रिकामे हस्ते जाता येत नाही. मग काहीतरी पाहिजे ना, ती व्यवस्था मी करते. सुशिलेने काही 10-5 घरी भांडी धुंडी केली. मला त्याच्या मोबदल्यामध्ये तांदूळ म्हणा, आता कुठे कुठे तांदूळ सांगितले, कुठे कुठे पोहे सांगितले. ते पोह्याचं गाठोड परचुंड बांधलं. महाराज लोकांनी दिलेले फटकलेले पोहे पुढे पडलेले, ते बांधण्यासाठी देखील घरामध्ये कापड नाही. एवढे दयनीय अवस्था. 3 गाठोडे बांधले आणि सुदामजीकडं ते सोपवलं. आज सुदामजी निघालेले मजल दर मजल करत करत विलंबन करता, भगवंत चिंतन करत करत चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम एकथेक परंतंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
राम हरे राम 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे राम हरे राम राम हरे हरे कृष्णा 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 हरे हरे कृष्णा 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 हरे कृष्णा 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे सुदामजी महाराज पोरबंदरवरनं द्वारकेकडे प्रस्थान केलेला आहे. पायामध्ये थकावटपणा आहे, पोटामध्ये अन्न नाही, भगवंत चिंतन चालू आहे. आणि पाहता पाहता भगवान द्वारकेमध्ये येऊन सुदामजी द्वारकेमध्ये येऊन पोहोचले महाराज. ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा तो राजवाडा, राजवाड्याच्या समोर सुदामजी आलेले आलं का लक्षामध्ये. सुदामजी महाराज बोलतात. सुदामजी महाराजांची अवस्था कशी आहे. हो, देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण की दर की विश्वास देती आया हो. मेरे बचपन का यार है मेरा श्याम, ये सोच कर बड़ी आस लेकर के आया हूँ. सुदामजी बोलता, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, दर के सुदामा गरीबा गया है.
सेवक विचार करतात, तू आणि आमच्या भगवंताचा बाल सखा काय बोलतो? अरे थट्टा करतो काय? आमचा राजा भगवान श्रीकृष्ण आणि तू कोण की झाड की पत्ती? सुदामजीने हात जोडले. अरे मी खरं बोलतो, गळ्या शपथ मी त्याचा बाल सखा. मी आणि तो संदीपानीच्या आश्रमामध्ये विद्या अर्जन करण्यासाठी होतो. एक जण म्हटणार खरं विचारून तर पाहू. असू दे, कोणी लय विनवणी करत, वेळ जरा कमी दिसायला याच्याकडे. सेवक आत गेले आणि भगवंताच्या समोर सेवकाने जण प्रणाम करून सांगितलं, महाराज, राजाधिराज द्वारिकाधीश भगवान, बाहेर तुमच्या द्वारावर एक दीन दरिद्री दुःखी कष्टी ब्राह्मण आलेला आहे आणि जो स्वतःचं नाव तुमचा बालसखा म्हणून सुदामा म्हणत आहे. सुदामा भगवंतानी शब्द ऐकले. परत भगवान रुक्मिणी माता विचार करतात, असा कोण महिमान असेल, कोण असेल? नाव ऐकल्या ऐकल्यामध्ये भगवान पायामध्ये खडावा न घालता परत सुटले आणि सुदामजीला जाऊन मिठी मारली. सुदामजीला आत आणलेल्या महाराज अष्टनायका आपल्या आसनावर आपुलेची देशी पददासा या ज्ञाने स्वतः भगवंताने आपल्या सिंहासनावर सुदामजीला विराजमान केलं आणि सांगितलं, रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती, पूजेचं साहित्य. भगवंतांनी स्वतः आपल्या नयन आसुने सुदामजीचे पाद प्रक्षालन केलेलं आहे. मंगल स्नान अलग लक्षात. आणि स्नान घालत असताना भगवंतांनी गंधलेपन करताना पाहिलं 18 विश्व दारिद्र्य श्रीचा अक्षय ही अक्षर सुदामजीच्या बच्चात बोललेली होती. अक्षर उलटी केले महाराज. करतो असणारा परमात्मा यशस्वी शब्द पालट पाता बघता बघता गाव सोनियाचा देऊन टाकला. सुदामजीला विराजमान आहेत आणि भगवान सुदामजीला म्हणतात, सुदामा, अरे लग्न वगैरे झालं का? हो. सुदामजी म्हणतात, देवा, हो, अरे झालंय, लग्न झालंय बरं का, छोटी छोटी मुलं आहेत. भगवान म्हणतात, सुदामा, माझ्या वहिनी काय नाव आहे? सुदामजी म्हणतात, भगवान, नावाप्रमाणे ती सुशीला आहे बरं का. हो, असं का? माझ्या वहिनीने काय दिले मला? जेव्हा हे शब्द सुदामजीच्या कानावर पडले, मला काय बोलणार? सुदामजी लाजतात. अरे बापरे, भगवंताचं एवढं मोठं ऐश्वर्य, ते आणलेलं पोह्याचं प्रचंड गाठवलं काखेमध्ये पाठीमागे दाबतात सुदामजी. भगवान म्हणतात, पाहू दे काय दिले. अरे लपवतो का?
छटका मारून ते गाठोडं भगवंतानी काढलं आणि मोठा प्रेमान भगवंतानी 2 मुठी खाल्ल्या, तिसरी मुठ खाणार लक्ष्मीने हात पकडला. काय करता 2 मुठीमध्ये सर्वस्व घेऊन टाकलं. काय आम्हाला देण्याची तयारी आहे का तुमची? थांबा पाहू द्या आम्ही काय. आणि मग मात्र सुदामजी विचारतात, भगवंत तुझं पण लग्न झालं ना? हो. भगवान म्हटलं, अरे लग्न झालं काय? लग्न झाले, लग्न. हे डबल टिबल लाईन दिसाली ना, हे सगळं आपलं एवढा परिवार 16,108 काय म्हण. आणि आदेश दिला भगवंता, चला अरे हा ब्राह्मण आहे, त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण, आशीर्वाद घ्या. सुदामजी बसलेले, रुक्मिणी मातेने नमस्कार केला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव, जांबवंती अष्टपुत्र सौभाग्यवती भव, सत्यभामा अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. लाईन लागलेली पाहता पाहता सुदामजी थकले महाराज. एक शब्द कमी करत 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 सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. पार झोपी गेले. भगवंताने हलवलं, सुदामा अरे जेवायचे बाप्पा, भोजन तयार आहे, कुठपर्यंत कसा चालणार? आमचे बालाजी महाराज मला म्हणले होते स्वयंपाक करत टप्प्यात येऊ द्या. हे इंगळे काका आहे सर्वजण. म्हणलं काळजी करू नका, बंडोपंत महाराज आहे. 7 दिवस नाही, चातुर्मास जरी चालला तरी भागवत थांबणार नाही. तुम्ही जर आता म्हणजे पहिल्यापासून अजून सुरुवात करायची, सांगितलेला विषय तुम्हाला परत सांगणार नाही. ही माऊलींची कृपा आहे, अहंकार नाही बर का. हे नम्रपणाने सांगतो. स्वयंपाक तयार आहे, मिष्टान्नाच्या पंक्तीत स्वतः भगवंताने सुदामजीला आपल्या हाताने रुक्मिणी मातेने भोजन खाऊ घातलं महाराज. यथेच्छ बरीचशी दिवस उलटली, सुदामजी आनंदी आहे. आता मात्र सुदामजी विचार करतात आपण गेलो पाहिजे. किती दिवस इथं राहायचं? 7-8 महिने उलटून गेले, किती दिवस राहावं? म्हणून आज सुदामजी महाराज भगवंताला म्हणतात, भगवान येतो. भगवान म्हटले येतो असं का? बर ठीक आहे. कुणाला वाटलं राहा म्हणते सुदामजी, अजिबात नाही. शब्द राहा हा आलाच नाही. येतो म्हटलं ठीक आहे, निघणार. थोड्यामध्ये भगवंताने आवाज दिला, सुदामा चालला ना, ती राजवस्त्र काढून ठेव, पायातला सुवर्णाचा खडावा काढून ठेव, गळ्यातले दागदागिने अलंकार माणिक मोत्यांच्या माळा काढून ठेव, आणि तुझी ती कापडं बेडरूम मध्ये आहे, आलं का लक्षामध्ये? मला कुठलाच भाव नाही चेहऱ्यावर. क्षणाचाही विचार न करता राजवस्त्र काढून टाकली, आपली कापडं परिधान केली, आलिंगन दिलं भगवंताला, आणि सुदामजी महाराज परत निघालेले भजन करत करत. कृष्ण कहने से कृष्ण कहने से कृष्ण कहने से तर जाएगा, कृष्ण कहने से कृष्ण कहने से कृष्ण कहने से तर जाएगा, 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 कृष्ण कहने से कृष्ण कहने
कहने से कृष्ण कहने से तर जाएगा, ओ कृष्ण कहने से कृष्ण कहने से तर जाएगा। पार भव से उतर जाएगा, कृष्ण कहने से कृष्ण कहने से तर जाएगा, कृष्ण कहने से कृष्ण कहने से तर जाएगा। पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा। कृष्ण कहने से कृष्ण कहने से तर जाएगा, कृष्ण कहने से कृष्ण कहने से तर जाएगा। सुदामजी परत द्वारकेमध्ये पोरबंदरकडे भगवंत चिंतन करत करत निघालेले आहेत महाराज. कृष्ण कहने से बघता बघता समोर पोरबंदर आलेला आहे. पाहतात तर काय, अरे बाप, आपण काय रस्ता चुकलो का काय, हे आपलं नजर दिसत नाही. रस्ता चुकलो का काय पण परत ओळला, एवढ्यामध्ये समोर आवाज आला, स्वामी. सुशीलाने आवाज दिला. छोटी छोटी मुलं पळत आली, बाबा बाबा, पप्पा, डॅडी. काय नाव आहे मला आता तर डॅड आले, डॅड डॅड. कधी डेट करतील काय सांगता येणार नाही. छोटी छोटी बाळा आली ती पळत, बाबा. अरे तुम्ही कस काय इथं कस काय, बाबा हे आपलंच नगर आहे, आपलंच गाव आहे, आपलंच ग्राम आहे आपलं. हो बाबा, ती आमची आई. हाताला धरून सुदामजीला समोर आणलं लेकरांनी. सुशिले ते कस काय. सुशीला म्हणाली, स्वामी तुम्ही ज्या दिवशी गेला ना त्याच दिवशी बस समग्र ऐश्वर्य भगवंताने दिले. मग मात्र सुदामजीच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. सुदामजी आत आले, आपल्या पर्णकुटीमध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन केली आणि सांगितलं, बस सुशिले, मी या ऐश्वर्याच्या आसक्तीमध्ये अडकून राहणार नाही. बस मला काही नको, मला एक भगवंताचं चिंतन, फक्त भगवान आहे. तो मज व्हावा वीरो वीरा व्हावा पांडुरंग. नामदेव महाराज गोड बोलले, सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री किडीला शुद्ध भाव देखोनिया त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव शोनियाचा दिला. सकाळी उपक्रम आपला भावापासून चालू आहे, शुद्ध भावापासून. संबंध कथा ही शुद्ध सात्विक अंतःकरणाने तुम्ही आम्ही श्रवण करीत आहात. अर्थ लक्षामध्ये सुदामजी जीवन चरित्र का श्रवण करायचं. आपल्या जीवनामध्ये संबंध, दुःख आणि दारिद्र्य नष्ट करण्यासाठी सुदामजीचं जीवन चरित्र तुम्ही आम्ही श्रवण करायचं. राजन, असा सर्वस्वी उदार असणारा, देताना मनसी पात्र पात्र माझा गोपाल कृष्ण आहे राजन. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजन, ज्या भगवंताचं तुम्ही आम्ही दिव्य चरित्र श्रवण करीत आहात, तो भगवान आज प्रभात क्षेत्री सहकुटुंब सहपरिवार आलेले आहे. प्रभात क्षेत्रावर भगवंताचा मुलगा साहेब आहे, ही सगळी एकत्रित आहे. हा आलं लक्षामध्ये. मला शाप दिला साधूची, अवहेलना केली. सांगितलं याला काय होईल, जाग मुसळ होईल आणि तुमच्या संबंध कुळाचा नाश करेल.
पुढे ते मुसळ जन्माला आलं सांभाळला, त्याचा चुरा करून समुद्रामध्ये टाकला, त्याची ती धारदार पाती असणारी गवत जन्माला आली, पुढं कथाभाग विस्ताराने भगवंताने ठरवलं की आपला हा उन्मत्त झालेला वंश यदुवंश, आपल्या वंशाचा सुहार भगवंतानी आपली मुलं एकमेकांमध्ये भांडण लावून लढून नष्ट केली. आणि आज भगवान एका वृक्षाखाली आराम करत आहेत आणि एका व्याधाने भगवंताचे चरण पाहून बर का बाण मारा, भगवंताच्या चरणाला तो बाण लागल्याच्या नंतर आवाज ऐकू आला, तो व्याध समोर आला, प्रभू क्षमा असावी. ही पण कथा विस्तारण आपण श्रवण करू शकता. तुम्ही नेहमी कीर्तना दृष्टांत श्रवण करता. दुर्वासाने खीर बनवली आणि सांगितलं संपूर्ण अंगाला लावा. साधूचा प्रसाद म्हणून भगवंताने आपल्या चरण कमलाला ती खीर लावली नाही. त्याचा परिणाम आज बाणाच्या माध्यमातून भगवान स्वतः निज धामाला गेले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजन भगवान निज धामाला गेले हे अर्जुनानं येऊन हस्तिनापुरामध्ये सांगितलं. तुझा राज्याभिषेक विधिवत करून पांडव देखील स्वर्गाला निघून गेले. राजन तुला शाप लागला. 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा साप तुला सर्पदंश करून मृत्यू होणार आहे. राजन बोल, आजचा 7वा दिवस आहे. आणि एक ध्यानात घ्या, 7 दिवस राजा परीक्षितीने पद्मासन लावलेल्या गंगेच्या काठावर एकदाही पद्मासन मोडलं नाही. एकही वेळेस आपले डोळे आपलं मन इकडे तिकडे भरकटू दिले नाही. सर्व अंगाचे कान करून राजा परीक्षितींनी श्रीमद भागवताचा उपदेश केला. राजन ही कथा सदाशिव्याम श्रीमद भागवती कथा. राजन तुला भय आहे का? राजा परीक्षिती बोलू लागला, भय कशाचा? राजन तुला मृत्यू आहे का? कशाचा मृत्यू? मी अमर आहे, चिदानंद रूपस शिवोहम अभयम सत्व संशुद्धेर. भगवान गीतेमध्ये सांगतात, आम्हा भय चिंता नाही धातू, जन्म मरण काही एको, झाला इह लोकी परलोक, आली सकळी वैकुंठो. भय नाही, ज्याला जन्मच नाही त्याला भय कशाचा? गोड आणि सुंदर उपदेश केला. सुतजी महाराज शौनकादी ऋषींना हीच कथा सांगतात. हे शौनकादी ऋषी हो, राजा परीक्षितीला गंगेच्या काठावरून शुकाचार्यांनी ही कथा सांगितली. हीच कथा महर्षी नारद व्यासांना सांगतात. चतुश्लोकी भागवताचा उपदेश सांगितला. बरं का, आलं का लक्षामध्ये? आणि सांगितलं तुम्ही या भागवताचा विस्तार करा. व्यासांनी पुढं 18,000 श्लोकामध्ये विस्तार केला. हीच कथा आदिनारायणाने आपले मानसपुत्र ब्रह्मदेवाला सांगितली. चतुश्लोकी भागवताचा उपदेश ब्रह्मदेवाने आपले मानसपुत्र नारदांना, नारदांनी व्यासांना, व्यासाने शुकांना आणि शुकाने राजा परीक्षितीचं निमित्त करून संपूर्ण जगाला आणि जगातील मानव मात्राचं कल्याण व्हावं म्हणून जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती या न्यायाने श्रीमद भागवत गंगेच्या काठावरून शुकतान या ठिकाणी शुकाचार्याला राजा परीक्षितीला सांगितले. परिणाम राजा परीक्षितीला मोक्ष प्राप्त झाला. इकडं त्याच वेळेस राजा परीक्षिती जेव्हा गंगेच्या काठावर येऊन बसले, आपला थोरला मुलगा जन्मेजयाला राजगादी सोपवली. जन्मेजयाने विचार केला, कोण तक्षक? जो तक्षक माझ्या बाबांना चाला करणार आहे आणि माझ्या बाबांचा मृत्यू होणार आहे, ती साप नावाची जात मी शिल्लक ठेवणार नाही. याग मांडला, सर्पयाग. तो पण कथा भाग आहे. झालंय आपलं. एक नारळ फक्त ठेवा फोडण्यासाठी, बस.
माझ्या पाठीमागे सर्वांनी श्लोक म्हणायचा आणि आपल्या वाचनाला आपण या ठिकाणी विसावा देणार आहोत. गेली 7 दिवस आपण श्रीमद भागवत या ठिकाणी श्रवण करत आहात. समस्त ग्रामस्थ मंडळी पट्टे वडगावकर आणि परमश्रद्धेय हरिभक्ती परायण आमचे अंगदरावजी लव्हारे आणि त्यांच्या सौभाग्यवती आमच्या आई गवळणीबाई या यजमानांच्या माध्यमातून मलाही संत कृपेने भगवंत कृपेने आणि तुम्हा सर्वांच्या संगतीने आशीर्वादाने हरिभक्तीपरायण कैलास महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी भगवंत चिंतन करण्याचा हा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. मी माझं परम भाग्य समजतो. कथा करत असताना अनअवधानाने ज्ञात अज्ञात माझ्याकडून हो शब्द भेद करत असताना बरेचसे वेळेस कमी अधिकपणा निश्चित झालेला आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाकडे ज्ञानोपराय तुकोबराय सद्गुरु जोग महाराजांकडे मी प्रार्थना करेन की मी माझ्या वाचेतून जे शब्द बाहेर पडलेले आहेत, बोलिलेले पुरे वेळे वापुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध आहात, महापुरुष आहात. काही कमी अधिक झाला असेल, अनअवधानाने कुणाचं नाव राहिलं असेल, कधी कुणाचा अनेक वेळा घेतला असेल, अशा संबंध श्रोत्यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी मी माझ्या वाचेला विसावा देताना सर्वांनी डोळे झाकून महाआरती होणार आहे. बालाजी महाराज बरोबर आहे. वाटप केलं का आपण? एक भजन होईल, नंतर ते वाटप होईल. आरतीसाठी सर्वांनी सूचना दिल्याच्या नंतर जागेवर उभा राहायचं. आलं का लक्षामध्ये? शेवटी महाआरती होणार आहे. सर्वांनी डोळे झाकायचे माझ्या पाठीमागं आणि मी पुढं म्हणेल, आपण सर्वांनी तो श्लोक पाठीमागं म्हणायचा. आलं का लक्षामध्ये? झाकले का सर्वजण? बरं का? बोला पाठीमागं. नाम संकीर्तनम यस्यो इतके दिवस तो बोलू लागले ना, आता झालं काय? आप्पा महाराज नाम संकीर्तनम यस्यो सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तं नमामि हरिं परम्. नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम् प्रणामो दुःख शमनः तं नमामि हरिं परम्. नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम् प्रणामो दुःख शमनः तं नमामि हरिं परम्. तं नमामि हरिं परम्. तं नमामि हरिं परम्. कुंडलिका वरद हरि विठ्ठल श्री नारायण कृष्ण भगवान के श्रीमद् भागवत महापुराण के शुकाचार्य महाराज के हाथवर जय जय श्री राधे द्वारिकाधीश भगवान के सद्गुरु जोगी महाराज के श्री संत
संकीर्तन करायचं, एक नारळ फोडा. त्याच्यासाठी इशारा केला होता नारळ फोडण्यासाठी. चला. जय रघुनंदना जय सियाराम, जय रघुनंदना जय सियाराम, जय रघुनंदन जय सियाराम, जय रघुनंदन जय सियाराम, जय रघुनंदन जय सियाराम, जय रघुनंदन जय सियाराम. टाळी वाजवा म्हणणार नाही आणि मला पण म्हणणार नाही. 7 दिवस तुम्हाला टाळी वाजवा मला म्हणी देवकी नंदन यशोदानंदन राधेशा, जय रघुनंदन जय सियाराम, जय रघुनंदन जय सियाराम.